गाईज, आज आहे शशीचा बर्थडे आणि तो गेला ऑफिसच्या टुर्नामेंट्सला. तो परत येईपर्यंत मला बर्थडे डेकोरेशनचं सामान घेऊन यायचं आहे आणि डेकोरेशन सुद्धा करायचं आहे. आय जस्ट होप आय डू इट वेल. शशीला त्याचा बर्थडे त्याच्या फ्रेंड्स सोबत सेलिब्रेट करायला आवडतो आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी त्याचा बर्थडे अगदी लहान मुलासारखा सेलिब्रेट करतो. आम्ही सगळ्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करतो, त्यांना रिटर्न गिफ्ट देतो आणि ते सुद्धा न चुकता त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन येतात. एनिवेज, सो सगळ्यात आधी मी पोचली मॉलमध्ये शशीसाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट घ्यायला. ते झाल्यानंतर लगेच मी डीमार्टला गेले. तिथे रिटर्न गिफ्ट्स आणि काही बर्थडे पार्टीचं सामान घेतलं आणि सगळ्यात शेवटी मी गेले बुके घ्यायला. आणि यावेळेस मी बर्थडेची थीम ब्लू ठेवली होती. सो एव्हरीथिंग हॅड टू बी ब्लू. मला खूप लेट झालेला आहे आणि माझ्याकडे फक्त अर्धा तास उरलाय. खूप कमी वेळ होता, त्यामुळे फटाफट डेकोरेशन करायला सुरुवात केली. फायनली माझे एफर्ट सक्सेसफुल झाले. शशीला डेकोरेशन खूप आवडलं. थोड्या वेळाने लगेच सगळे फ्रेंड्स आले आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट केले. शशीच्या बर्थडेच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर सगळ्यांची भेट झाली. खरंच खूप छान वाटलं. नेक्स्ट डे सकाळीच इवाचा मेसेज आलेला होता. मग आम्ही फॅमिली सोबत लंच करायला गेलो. तिथे पण एक छोटंसं सेलिब्रेशन केलं. ते झाल्यानंतर आम्ही घरच्यांना घेऊन गेलो आमचं नवीन घर दाखवायला, जे आम्ही काही दिवस आधीच बुक केलं आहे. अशा प्रकारे शशीचा बर्थडे खूप छान एंड झाला. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.